नमस्कार. सर्व भजन प्रेमी श्रोत्यांना विनम्रपूर्वक नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की हा जो आज कार्यक्रम आहे तो खास एका विशेषाच्या दिवसाच्या निमित्ताने आहे. आपल्या भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आजचा हा संतवाणी गाण्याचा कार्यक्रम आपणासमोर सादर होतोय. हरिभक्तीपरायण योगेश महाराज शेजूळ यांच्या भाग्यवंत वारकरी या पेजवरनं आजचा हा कार्यक्रम आपणासमोर सादर होतोय. आजचा दिवस आमच्याच काय सर्व भारताच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. हरिभक्तीपरायण योगेश महाराज हे अलीकडच्या काळातील युवा कीर्तनकार आहेत. मी त्यांचा मुद्दाम माहिती यासाठी सांगतो की मला नवोदित जे कोणी कीर्तनकार गायक मंडळी असतात तर मला त्यांच्याविषयी भयंकर प्रेम वाटतं. त्यांनी पैठण या तीर्थक्षेत्रामध्ये कीर्तनाचा अभ्यास केलाय. इंडस्ट्रियल व्यवसायाशी सुद्धा ते संबंधित आहेत आणि खास करून राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा ते त्यांचा वावर आहे. तर असे योगेश महाराज शेजूळ यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलंय. तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात. सुरुवातीला रामकृष्ण हरी डिंपलासी रागामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. तर ऐकूयात रामकृष्ण हरी. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ ध्वजा मंगलम पुंडरीकाक्षं मंगलाय तनु हरि जय जय राम, हरि जय जय राम, हरि जय जय राम कृष्ण हरि. हरि जय जय राम, हरि जय जय राम, हरि जय जय राम कृष्ण हरि. हरि जय जय राम कृष्ण हरि. हरि जय जय राम कृष्ण हरि. हरि जय जय राम, हरि जय जय राम, हरि जय जय राम कृष्ण हरि. हरि जय जय राम कृष्ण हरि. हरि जय जय राम कृष्ण हरि. हरि जय जय राम
Hare Jai, Hare Jai, Hare Jai Jai
भाग्यवंत वारकरी या पेजवर आजचा कार्यक्रम जो सादर होतोय, यामध्ये आजच्या कार्यक्रमासाठी काही विशेष अशा जुन्या रचना मी बरेच दिवसात माझ्या गाण्यात नाहीयेत, अशा रचना घेण्याचा प्रयत्न करणार आहे. अगदी 30 वर्षापूर्वी 35 वर्षापूर्वी जेव्हा मी पहिली कॅसेट गायलो, त्या कॅसेट मधलं हे भजन आहे. शब्द आहेत, नाम घेता भगवंताचे पाश तुटती, पाश तुटती भवाचे. अनेक रागांचं असं मिश्रण आहे अभंगामध्ये. ऐकूयात. नाम घेता भगवंताचे.
नाम घेता भगवंताचे, नाम घेता भगवंताचे, नाम घेता हो भगवंताचे, नाम घेता भगवंताचे. पाश तुटती भवाचे, नाम घेता भगवंताचे, नाम घेता हो भगवंताचे. जे जे नामी रतनाले, जे जे नामी रतनाले, ते ते केशवे तारिले, नाम घेता भगवंताचे, नाम घेता भगवंताचे. गणिका दुराचारी, गणिका दुराचारी, देवे तारिले, देवे तारिले, देवे तारिले, ओ देवे तारिले. अहिल्या नारी, अहिल्या नारी, जे जे नामी रतनाले, ते ते केशवे तारिले, नाम घेता भगवंताचे. महापापी अजामेळ, महापापी अजामेळ, महापापी अजामेळ, तोही तारिला, तोही तारिला, तोही तारिला, तोही तारिला. चांडाळ चांडाळ चांडाळ, जे जे नामी रतनाले, ते ते केशवे तारिले, नाम घेता भगवंताचे. गजेंद्र तारी, नामे गजेंद्र तारी, देवी मोक्ष पदासी नेना, देवी मोक्ष पदासी नेना. नाम घेत से पांडव
मीरत झाले ते केशवी तारिले नामा सांगे भाविकासी नामा सांगे भाविकासी नामा सांगे नामा सांगे भाविकासी नाम सांगे भाविकासी नाम घ्या रे नाम घ्या नाम घ्या रे अहनिशी जे जे मीरत झाले ते केशवी तारिले नाम घेता भगवंताचे नाम घेता हो भगवंताचे नाम घेता भगवंताचे 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 मोबाईल कुठे टेम्पो काय शेहेचाळीस वैष्णवा संगती
सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे आणि कमी देवा काही नेणे वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने मनाचे आनंदे आवडीने वैष्णवा संगती सुख वाटे जीवा लाज भय शंका दुराविला लाज भय शंका दुराविला न करे साधना या परते न करे साधना या परते वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा सायासे तुका म्हणे आजा आपुल्या सायासे तुका म्हणे आजा आपुल्या सायासे सगमदनि पदि गदप पदम पद सगद सगमदनि निद गमदनि निसा निदसा तुका म्हणे सायासे आम्हा जगदीशे आम्हा जगदीशे आम्हा जगदीशे सांभाळावे आम्हा
जगदीशे सांभाळावे वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे आणि कमी देवा काही नेणे वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा सुख वाटे जीवा सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आज या कार्यक्रमासाठी अनेक वैष्णव हजर आहेत. अनेक चांगले श्रोते आज हा कार्यक्रम ऐकतात. त्यामध्ये सगळ्यांची आपण एवढ्यांची नावं घेऊ शकत नाही. जे मला पटकन दिसत आहे त्याच्यावर त्यांची मी नावं घेतोय, सांगतोय. हरे भक्तिपरायण सोपान महाराज नवले, आमचा आभाळे परिवार, एकनाथ महाराज खाडे, विष्णू महाराज, राजेश कडू, गोपाळदास व्यंकटरमण, विठ्ठल महाराज शिंदे, शुभम महाराज, वसंत गडकर, आमचे विद्यार्थी शंकरराव आघाव जे सध्या सुरतला वास्तव्यास आहेत असे भरत शिंदे, अक्षय महाराज येवले आणि खास करून या कार्यक्रमासाठी मराठवाड्यातून हरिभक्तिपरायण तुकाराम महाराज शास्त्री मुंडे हे सुद्धा कार्यक्रम ऐकतात. खूप आनंद होतोय. आपण सर्वजण इतक्या आपुलकीने हा कार्यक्रम ऐकत आहात. यानंतर शुभम आपणासमोर एक रचना सादर करतोय. तिचे शब्द आहेत, ज्ञान राजे माझी योग्याची माऊली. साधारण जयजयवंती रागावर ही रचना आधारित आहे. जौनपुरी रागावर ही रचना आधारित आहे. ऐकूयात ज्ञान राजे माझे. ज्ञान राज माझे योग्याचे माऊली. ज्ञान राज माझे योग्याचे माऊली. ज्ञान राज माझे योग्याचे माऊली. जेणे निगम भरली प्रगट केली. जेणे निगम भरली प्रगट केली. ज्ञान राज माझे
जैसे रूप चैतन्याचा दीप चैतन्याचा दीप उजळला ज्ञानराज माझे उद्याचे छप्पन्न भाषेचा केला से गौरव भवार्णवी नाव उभारी भवार्णवी नाव उभारी ज्ञानराज माझे उद्याचे श्रवणाचे विषय वैसावे येऊनी श्रवणाचे विषय वैसावे येऊनी साम्राज्य भुवनी साम्राज्य भुवनी सुखी ज्ञानराज माझे योगाची नाममणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी नाममणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी श्रेष्ठ ज्ञानदेवी राममणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी होवी एकतरी होवी अनुभवावी ज्ञानराज माझे जेणे निगम वल्ली प्रगट केली ज्ञानराज माझे उदासी मानवी उदासी मानवी उदासी अनेक श्रोते कार्यक्रम ऐकतायत. पूर्वी काय व्हायचं की समोर बसलेले श्रोते आपण सगळ्यांचा नामोल्लेख करू शकत नव्हतं, परंतु आता इथे असं होतंय की आपल्या समोर नाव आहेत, मला जे दिसतात ते पटकन. संजय महाराज नवकुते, माझे काही विद्यार्थी सुद्धा हा कार्यक्रम ऐकतात आणि त्यांनी ऐकलाच पाहिजे. विद्यार्थी असू देत, नवीन शिकणारे काही मुलं असू देत, आपण
कार्यक्रम या रचना ऐकायलाच पाहिजे. जे नवीन शिकणार आहेत त्यांनी, खास करून आजच्या कार्यक्रमामध्ये चंद्रकांत बागचौरे, आळंदीवरनं आदिनाथ सटले, सदानंद मगर, गंगाधर वाणी, सुप्रिया घरत, तानाजी लोहकरे आमचे भोसरीचे, दिलीप खेंगरे हरिभक्तीपरायण, असे अनेक मंडळी कार्यक्रम ऐकतायत. यानंतरची जी रचना आहे ते माझे गुरुजी पंडित मधुसूदनजी कुलकर्णी यांची ही रचना आहे. मी माझ्या गुरुजींकडे सलग जवळजवळ 15 वर्ष गाणं शिकलोय आणि गुरुजींनी अनेक सुंदर अशा रचना त्यांनी केल्या. त्यापैकी ही सुंदर अशी रचना आहे, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ. ऐकूयात. हरी 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 तुम्ही म्हणा रे सकळ. हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ. हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ. हरी हरी तेने माया जाळ तुटतील. तेने माया जाळ तुटतील. तुटतील. हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ. हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ. आणि कनका पडू आणि कनका पडू आणि कनका पडू बाळाचे भरी. आणि कनका पडू आणि कनका पडू बाळाचे भरी. पुढे आहे थोरी नागवण. पुढे आहे थोरी नागवण. हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ. हरी हरी तुम्ही भावे तुळशीदळ पाणी जोडा हात. भावे तुळशीदळ पाणी जोडा हात. म्हणावे पतित वेळोवेळ. म्हणावे पतित वेळोवेळ. वेळोवेळ. हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ. हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ. तुका म्हणे हात कृपेचा सागर. तुका म्हणे हात. तुका म्हणे हात.
तेणे माया जाळ तुटतील, तेणे माया जाळ तुटतील, तुटतील. हरी हरी तू म्हणारे सकळ, हरी हरी तू म्हणारे सकळ, हरी हरी तू, हरी हरी तू, हरी हरी तू म्हणारे सकळ. थोडीशी आवाजाची गडबडी आहे माझ्या. हरिभक्तीपरायण गजानन महाराज नलावडे हे कार्यक्रम ऐकतात. गणेश इसरे, आपण ह्या ज्या सर्व रचना ऐकत आहात, या रचना मी 35 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी केलेल्या. आणि जसं योगेश महाराज हे पैठणमध्ये, पैठणच्या संस्थेमध्ये त्यांनी कीर्तनाचा अभ्यास केला, तर पैठणची आठवण मला येते. पैठण एक असं तीर्थक्षेत्र की त्या ठिकाणी मी एका दिवसामध्ये 9-9, 10-10 कार्यक्रम त्या भागात फड म्हणतात वाळवंटामध्ये, तर त्या फडावर अनेक कार्यक्रम सलग सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 2-3 वाजेपर्यंत असे कार्यक्रम करायचो. आणि ह्या ज्या रचना आहेत, मला वाटतं मी पैठणमध्ये खूप वेळा गायलेलो आहे आणि त्याच्यातलीच ही रचना आपल्यासमोर सुरंजन सादर करतोय. खूप सुंदर रचना आहेत आणि शब्द अतिशय सुंदर आहेत. सब पैसे के भाई अपना साथी कोई नहीं है. सब पैसे के भाई, ओ सब पैसे के भाई, ओ सब पैसे के भाई, अपना साथी कोई नहीं है. सब पैसे के भाई, ओ सब पैसे के भाई. अपने पल्लों में पैसा होए तो, अपने पल्लों में पैसा होए तो, सब कोई सलाम करे. अपना पैसा निकल गया तो, अपना पैसा निकल
गया तो कोई ना मीठा बोले, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई। भाई बन घोर बहना सारी, भाई बन घोर बहना सारी, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई। कोई किसी का नहीं रे प्यारे, कोई किसी का नहीं रे प्यारे, अंत में अकेला जाए, सब पैसे के भाई, ओ सब पैसे के भाई। पैसा देव पैसा धन, पैसा सब कुछ भाई, पैसा सब कुछ भाई। पैसा राजा राज करावे, पैसा राजा राज करावे, पैसा करे लड़ाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई। कहत कबीरा सुनो भाई साधु, कहत कबीरा सुनो भाई साधु, कबीरा कहत कबीरा कबीरा सुनो भाई साधु, कबीरा कहत कबीरा सुनो भाई साधु, करो विचारे ही पूरा, करो विचारे ही पूरा। सुनना हो या तो सुनिए प्यारे, सुनना हो या तो सुनिए प्यारे, नहीं तो खाएगा घोटा, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई। अपना साथी कोई नहीं है, सब पैसे के भाई, सब पैसे के, सब पैसे के, सब पैसे के भाई। हे भजन किरवाणी मिश्र रागामध्ये आहे. अनेक जसं मी सांगितल्याप्रमाणे आमचा भरत म्हणतोय गुरुजी हे माझ्या अतिशय आवडीचं भजन आहे. भरत आणि निरंजन हे दोघे भाऊ सध्या त्यांच्या
व्यवसायामध्ये विषयामध्ये आघाडीवर आहेत. असेही काही मला शिष्य लाभले की त्यांच्या विषयी मला खरोखर आनंद वाटतो. त्यांना बघितल्यानंतर ऐकल्यानंतर त्यांची कीर्ती. विलास खोतकर, भाऊसाहेब धावडे, वा धावडे महाराज, आदिनाथही कार्यक्रम बघतोय. रोहित नागरे. एक गोष्ट याच्यातून चांगली घडते की ज्या लोकांचा परिचय नाही यांचा परिचय होतोय. या निमित्ताने तुषार दादा आहेत, ते म्हणतायत, म्हणजे बहुतेक त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा की पांडुरंग दादा दिसत नाहीये. बरोबर आहे. हा हा असं होतं का ते? मी बापू पाटील खंडागळे, प्रशांत होरे, माऊली महाराज. अनेक श्रोते कार्यक्रम बघतायत, ऐकतायत. माझे काही म्हणजे श्रोते असे आहेत की त्यांनी माझे कार्यक्रम 1000 वेळा ऐकले असतील आणि ते लोक पुन्हा पुन्हा कार्यक्रम ऐकत असतात. आमची श्रुती तानपुरे ऐकते. सुंदर गवळाने ऐका. कशी जावं मी वृंदावना, आणि तबला पांडुरंग पवार वाजवतात. कशी जावं मी वृंदावना, कशी जावं वृंदावना, मुरली वाजवितो का, मुरली वाजवितो का, मुरली वाजवितो का. नदी भरली यमुना, कशी जावं वृंदावना, कशी जावं वृंदावना, मुरली वाजवितो का, मुरली वाजवितो का, मुरली. नंदाच्या हरीने कौतुक केले, नंदाच्या हरीने कौतुक केले, जाणे अंतरीच्या पुन्हा, कशी जावं मी वृंदावना, कशी जावं वृंदावना, मुरली वाजवितो का, मुरली वाजवितो का.
तुझा वृंदावना मुरली वाजवितो मुरली वाजवितो मुरली वाजवितो नाना मुरली वाजवितो 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 काना. या गवळणीला तबला हा ट्रॅकवर वाजलेला आहे आणि ते ट्रॅकवर गाताना अवघड काम आहे तबल्याबरोबर, पण बऱ्यापैकी झालंय असं वाटतंय. आपण कार्यक्रमातली शेवटची रचना सादर करतोय. खास करून हरिभक्तीपरायण योगेश महाराज शेजोड तरुण कीर्तनकार आहेत. आपण या कार्यक्रमाचं नियोजन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपल्याला. अशाच प्रकारचे कार्यक्रम करत राहा. अनेक श्रोत्यांनी हा कार्यक्रम ऐकला, त्याच्यातली काही नावं माझ्याकडनं नक्कीच राहून गेली असणार आहे. आपण सर्वांची नावं घेऊ नाही शकत आहे. ऋषिकांत भगत, आपल्यालाही धन्यवाद. काय होतं, हे जर अगदीच आपण सर्वांची नावं घेण्याचा प्रयत्न केला किंवा तिकडे जर लक्ष केलं तर मग गाण्यातल्या बऱ्याचशा गोष्टी सुटतात, गाण्यातली मजा जाते. पण त्यातल्यात आपण प्रयत्न केलाय आणि याच्यातला कुठला श्रोता कमी दर्जाचा आहे आणि खूप एखादा उच्च दर्जाचा आहे असं नाही. आपण सर्व श्रोते आमच्यासाठी सारखेच आहात. खास करून आज शुभम आणि सुरंजन या दोघांनाही तुम्हा सर्वांचे आशीर्वाद मिळत आहेत. खास करून हरिभक्तीपरायण मंडळी सुद्धा हा कार्यक्रम ऐकतायत, मोठमोठे कीर्तनकार. तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद. कार्यक्रमातली शेवटची रचना आपण जी आज ऐकणार आहोत ती आजच्या दिवसाचं औचित्य साधून ही रचना शुभम सादर करणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट 1947, आज नव्हे सॉरी 15 ऑगस्ट 1947 भारताला स्वातंत्र्य मिळाले तो दिवस आज आहे. भारतीय इतिहासातील हा अतिशय महत्वाचा दिवस आहे. पण स्वातंत्र्य भारताला काही सहजासहजी मिळालेलं नाहीये. त्यासाठी अनेक स्वातंत्र्य सेनानींनी आपल्या प्राणाची त्यांना आहुती द्यावी लागली. अशा स्वातंत्र्य दिनाला आज 74 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने माझ्या तमाम भारतीय जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. या आगळ्या वेगळ्या दिवसाचं महत्व जाणून आज शुभम आपणासमोर प्रसिद्ध असं एक देशपर गीत सादर करतोय. हे कार्यक्रमाचे आपण मुद्दाम शेवटी घेतलेले आहे, कारण हे गाणं गुणगुणतच आपण सर्व श्रोते घरी जाऊयात, जिथे असाल तिथे. या गाण्याचे शब्द आहेत ए मेरे वतन के लोगो. ऐकूयात शुभमच्या आवाजात. पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप धन्यवाद. जय हरी. तुम खूब
सबका लहरा लो तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने है प्राण गवाए। कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए। मेरे वतन के लोग जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानियाँ। मेरे वतन के लोग जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। तुम भूल न जाओ उनको, इसलिए सुनो ये कहानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी, जब तक थी सांस लगे हो, जब तक थी सांस लगे हो, फिर अपनी लाश बिछा दी, संगीन पे धर कर माथा, सो गए अमर बलिदानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जब देश में थी दिवाली, वो खेल रहे थे होली, जब हम बैठे थे घरों में, जब हम बैठे थे घरों में, वो झेल रहे थे गोली, थे धन्य जवान अपने, थी धन्य वो उनकी जवानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो। कोई सिख कोई जाट मराठा, कोई सिख कोई जाट मराठा, कोई गुरखा कोई मद्रासी, कोई गुरखा कोई मद्रासी, सरहद पर मरने वाला, सरहद पर मरने वाला, हर वीर था भारतवासी, जो खून गिरा पर्वत पर, वो खून था हिंदुस्तान, जो शहीद
हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बान, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बान। जय हिंद, जय हिंद, जय हिंद की सेना, जय हिंद, जय हिंद, जय हिंद की सेना, जय हिंद, जय हिंद, जय हिंद। वा. हा कार्यक्रम विशेष करून आमचे प्रकाश शेठ आवाळे हा कार्यक्रम बघतात. ते पोलीस खात्यामध्ये, खास करून त्यांना हे गीत खूप आवडले. हरिभक्तीपरायण दिलीप महाराज ठेंगरे आणि सर्व वारकरी आणि